तंदूरमध्ये कोळसा टाकला होता एक पोत्यामध्ये होता तो शेवटचा, तो आता पूर्णतः कमी आला याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पोतं होतं माझ्याकडे अजून एक, मगाशी ज्यावेळी पाणी आलं त्यावेळेला त्या पोत्यामध्ये पाणी शिरलं, ते कुणाचंच लक्ष नाही. ते कोळसा भिजला आहे, तो आता वापरू शकत नाही, तो 2 दिवसांनी वापरू शकतो. तर हे 2 चिकन फ्राय याला रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअपसाठी तयार होतात. ही जी ऑर्डर आहे यांना चपाती नको आहे, यांना तवा पराठा पाहिजे, त्यामुळे तवा पराठा तर भाजायला चालू केला आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश पटेल स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा. मी हॉटेलमध्ये आहे. आज व्हिडिओ बऱ्याच उशिरानं म्हणजे जवळपास 7-7:30 वाजले होतं संध्याकाळचे, आणि आत्ता व्हिडिओ मी सुरुवात करतो आहे कारण लाईट आणि शेती पंपाचा जो पंप आहे, पाणी आपलं जे खर्चाला आपण वापरतो त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे ते बरंचसं इकडं तिकडं पळून काहीतरी त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट इकडची तिकडे करून पाणी चालू करून थोडंफार पाणी भरून घेत आहे. पाणी आपल्याकडे काल बराचसा क्राऊड असल्याकारणानं पाणी पूर्ण संपलं होतं, जे खर्चाला आपण भांडे वगैरे धुण्यासाठी वापरतो ते. आणि ते नसेल तर हॉटेलमध्ये पाण्याअभावी हॉटेल चालवणं मुश्किल आहे. कसं बसं पाणी चालू करून घेतलं आहे, थोडंफार पाणी आहे, आज लिमिटेड पण आहे, त्याच्यामुळे आज हॉटेल चालू करू शकलो. अन्यथा आज हॉटेल बंद करण्याखेरीज काही पर्याय नव्हता. असो, आता आम्ही सुरुवात केली, जेवण वगैरे केलं आणि ते सर्व धावपळ झाली, त्याच्या कारणानं मी व्हिडिओ बनवू नाही शकलो. त्यामुळे सुरुवात मी आत्तापासून करतो आहे. शक्यता आहे की व्हिडिओ हा थोडासा कमी होऊ शकतो. मी व्हिडिओ करायला मला चान्स मिळाले बऱ्यापैकी जेवणाचे वगैरे, तर मी करेनच, बाकी समजून घ्या. तर सेटअपचं म्हणाला तर कूलर ऑन केला आहे. आता पाणी थंड होतं आहे, पाणी थंड झाल्यानंतर आपण लावणार आहे. लाईट्स अजून पण ऑन करायच्या आहेत थोड्या बहुत आतल्या, त्याच्यामुळे थोडंफार तुम्हाला अंदूक वाटत असेल. सर्वप्रथम आपण लाईट्स सर्व ऑन करून घेऊ. पाणी थंड झाल्यानंतर पाणी गिळं भरून ठेवूया. त्याच्यानंतर पाणी बॉटल पण आहेत आपल्याकडं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो पाणी वगैरे कोल्ड्रिंक वगैरे आपण थंड करायला ठेवले ते फ्रीज खराब झाला आहे, कूलिंग कमी द्यायला लागला आहे त्याला. तर उद्या ते इलेक्ट्रिशियनला बोलून, म्हणजे फ्रीजची जो कामं करतो आहे त्याला बोलवून ती कामं करावून घेतो, फ्रीज चालू करून घेतो. कारण उन्हाळ्यामध्ये थंड पाणी कंपल्सरी आहे, मिनरल वॉटर. बाकी कोल्ड्रिंक्स पण लागतं. आणखीन आपल्याकडं आता एक फ्रीज अवेलेबल आहे चालू, त्याच्यामध्ये थोडंफार पाण्याचे बॉटल्स ठेवलेले आहेत आणि कोल्ड्रिंक. बाकी उद्या तो रिपेअर झाल्यानंतर आपण भरणार स्टॉक. लाईट्स वगैरे ऑन आहेत. आज नष्टपाडवाच म्हणतात बहुतेक. तर आजचा ते असू दे काहीतरी, आपल्याला आज बिझनेस होईल थोडाफार, काय होईल तो होईल, आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. बाकी आता जेवण सर्व झालं आहे. जेवण तयारी करतानाचे व्हिडिओ बरेचसे नसतील कदाचित, म्हणजे केलेच नाही आहेत कारण उशीर झाला आज पूर्ण सगळं व्यवस्थापन लावण्यासाठी किंवा पाण्याची सोय करण्यासाठी. बाकी आता सेटअप वगैरे लावतो आहे आणि त्याच्यानंतर आपण ग्राहक जसे येतील तसे तुम्हाला अपडेट्स मिळतीलच. बाकी आता जेवण जे तयार झालं ते तुम्हाला दाखवतो. आपली शाकाहारी भाजीमध्ये आज कोबीची भाजी आहे. त्याला लागणारं टोमॅटो वगैरे कट करायचं आहे. हे जेवण वगैरे आपण आता हॉटकेसमध्ये ठेवलं आहे. अजून बरंचसं जेवण ठेवायचं आहे, गरम करायला चालू आहे. आता याच्यामध्ये जे हॉटकेसमध्ये जेवण टाकलं आहे ते हा इकडं आपला पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा याच्यामध्ये टाकला आहे. अळणी रस्सा गरम होतो आहे. बाकी शाकाहारी जेवण पण गरम करायचं आहे. तयार झालं आहे आपलं सर्व. आपण लवकरच जेवण शाकाहारीचं बनवतो, त्याच्यामुळे ते हॉटकेसला टाकताना परत उकळी घेऊनच टाकावं लागतं. तंदूरला थोडा उशीर लागणार आज, कारण आत्ता पेटतो आहे तंदूर. अजून 20% 10% पण अजून तंदूर आलेला नाही आहे, थंड आहे. आपलं चिकन 65चं मॅरिनेशन करून ठेवलं आहे. आणि हा जो आपला फ्रीज जो खराब झाला आहे, मी बोलत होतो तो, आता याला मी पूर्ण खाली केला, रिकामा केला. उद्या आपला रिपेअरी करणारा मेंबर येईल फ्रीजचं, आणि हा तयार झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी बॉटल आणि कोल्ड्रिंक आपण भरणार आहोत. आपल्याकडे आता पहिली ऑर्डर आली आहे चिकन फ्राय 2 आणि अंडा करी थाळी एक आहे. त्याचं आता चिकन 65 तळायला सुरुवात केली आणि ही इकडं अंडा करी बनवतोय. इकडं आपण अंडी सोलून कट करून ठेवलेत आणि ही आपली अंडा करी तयार झाले. ही अंडा करी 1 आणि चिकन फ्राय 2 अशी 2-3 ताट आहेत. तर 65 ठेवल्यानंतर रोटी लावली की ताटं पिकअप होतील.
नेक्स्ट ऑर्डर 2 चिकन फ्राय. त्याच्यानंतर आपल्याला पुढची ऑर्डर आलेली आहे परत 2 चिकन फ्रायची. ताटं त्यांची तयार आहेत. रोटी लावल्यानंतर ताटं पिकअप होतील. त्यानंतर आपल्याला दाल तडक्याची ऑर्डर आली. हे आपण नंतर दाल फ्राय बनवलं आहे. हे आता प्लेटमध्ये टाकणार आणि त्याच्यानंतर याला तडका द्यायचा आहे. या प्लेटमध्ये आपण दाल तडका देणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलं आहे बेगडी मिरची, जिरं आणि आलं आणि लसूण बारीक करून. आपला दाल फ्राय तयार झाला आहे. हा प्लेटमध्ये टाकणार आहोत आणि नंतर तडका मारून त्याच्यावरती टाकायचा. या तडक्याला तर आपण तेल घेतलंय आणि मगाशी जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले जसं की आता हा लसूण टाकलं ते सर्व टाकणार आणि हा आपला तडका झालेला आहे तयार. हा दाल तडका. हे पार्सल करायचं आहे आपल्याला. हे पार्सल तयार झालंय. आता आपल्याकडे ऑर्डर आलेले 3 चिकन फ्राय. या ताटांना द्यायचे आहेत चपात्या. ते पण कन्व्हिन्स केलं आहे त्यांना चपातीसाठी. त्याचं कारण काय ते सांगतो तुम्हाला. तंदूरमध्ये कोळसा टाकला होता 1 पोत्यामध्ये होता तो शेवटचा. तो आता पूर्णतः कमी आला याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पोतं होतं माझ्याकडे अजून एक, मगाशी ज्यावेळी पाणी आलं त्यावेळेला त्या पोत्यामध्ये पाणी शिरलं ते कुणाचंच लक्ष नाही. ते कोळसा भिजला आहे. तो आता वापरू शकत नाही. तो 2 दिवसांना वापरू शकतो. त्याच्यामुळं व्हायला लागलं की रोट्या येत नाहीत व्यवस्थित. हे असे फाट्या लागलेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा आता 5-6 रोट्या खराब झाल्या. बघितल्या ट्राय करून येतात का नाही येत आहेत. त्याच्यामुळे त्यांना चपातीसाठी कन्व्हिन्स केलं आहे. याच्या अगोदरची जेवढी ताटे गेली ती सगळी रोटीवरून गेलेत. आता ही आता चपाती. इथून पुढची ऑर्डर येईल ती चपाती किंवा तवा पराठाच घ्यावा लागेल कारण तंदूरचा तवा पूर्णच गेलेला आहे. हे आता आपण चपातीचं पण पीठ मळून घेतलं आहे. आपल्याकडं तवा पराठ्याचं पण पीठ लावलेलं आहे. जे ग्राहकांना पाहिजे ते आपण देऊ शकतो. काय अडचण नाही त्याच्यात. आता आलेली चिकन फ्रायची ऑर्डर लावायला चालू केली आहे. हे सोलकडे भरले. त्यानंतर आपला तांबडा पांढरा अळणी रस्सा येईल आणि बाकी चिकन प्लेट, अंडागिरी, चिकन 65. आता त्यांना ग्रीन चिकन नको आहे. त्याच्या बदल्यात जी आपण चिकन फ्रायची प्लेट आहे ती त्यांना एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पीस टाकून पाहिजेत. तर हे यांचं 3 चिकन फ्राय तयार झालेलं आहे आणि याला चपात्या लावायला चालू आहेत. ताटाला आपण 3-3 चपात्या देतोय. एक्स्ट्रा ऑर्डर परत चिकनचेच आहे. पण या ताटाला त्यांना पराठे हवे आहेत त्यामुळे आता पराठा भाजायला चालू केलेत. तवा पराठा पण आपण ताटाला 3-3 देणार आहोत. आणि ह्या बाजूला इकडे चिकन फ्राय बनायला चालू आहे. चिकन फ्राय सिंगल ऑर्डर आहे. एकच ताट आहे. हे यांचं चिकन फ्राय तयार झालं आहे. पराठा लावले ताटाला. हे ताट आता पिकअप करायचं आहे. आपल्या हॉटेलचे चिकन 65 जे आहे ते खूप फेमस आहे असं आम्हाला आत्ता कळतंय. आता कळतंय म्हणजे कशातून कळतंय की आपले जे सबस्क्रायबर इथे जेवून गेलेत किंवा बाकीचे पण ग्राहक असतील ते आता कमेंट थ्रू म्हणा किंवा अजून मॅसेज थ्रू, कॉल थ्रू किंवा प्रत्यक्षात भेटले तर ते सांगतात की तुमच्या इथे चिकन 65 जे आहे ते चांगलं भेटतंय. त्याची रेसिपी वगैरे बरेच लोक मागत होते. आता त्याच्यामध्ये चिकन 65 ज्यावेळी आपण बाहेर लोक बनवतात त्यावेळेला जे प्रीमिक्स असतं चिकन 65 एक मिक्स असतं. 5 रुपयाला 10 रुपयाला पॅकेट भेटतं. ते चिकन 65च्या आपण ज्यावेळी करतो त्याच्यामध्ये ॲड करायचं. आम्ही ते पण वापरत नाही. बाकी केमिकलचं विना केमिकलचं आपलं जेवण असतं. तरी सुद्धा ते चिकन 65 खायला चवीला छान होतं. तर त्याची रेसिपी भरपूर लोक मागत होते आणि बरेच दिवसापासून मागत होते. त्यामुळे ती रेसिपी आज संध्याकाळी अपलोड केली. आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे टेस्ट ऑफ कोल्हापूर त्या चॅनलवरती.
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा आय बटनवरती देतो, क्लिक करा. आणखी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या हॉटेलच्या काही रेसिपीज असतील तर त्या चॅनलवरती अपलोड होतील. वेळेअभावी तिथं कंटिन्युअसली व्हिडिओ करता येत नाहीत. बिझी शेड्यूल आहे, समजून घ्या, कारण सगळं आतमध्ये किचन वगैरे सगळं आमच्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळं बरीचशी कामं असतात. मार्केटपासून सुरुवात होते सकाळी आणि बरीचशी कामं असल्यामुळं एखाद्या पदार्थाची रेसिपीचं व्हिडिओ शूट करणं खूप कठीण काम आहे आमच्यासाठी, कारण तेवढा वेळच नसतो. कारण एखाद्या रेसिपी बनवायचा व्हिडिओ करायचा म्हटलं की प्रॉपर 1-2 तास 1 तास तरी मिनिमम त्याच्यामध्ये बसावं लागतं. कारण त्याची तयारी, त्याचं मॅरिनेशन, ती बनवण्याची पद्धत, हे सर्व काही समजावून सांगावं लागतं. असं आपल्याला वेळ भेटेल तसे तुम्हाला नवीन रेसिपीज त्या चॅनलवरती पाहायला नक्की मिळतील. बाकी चिकन 65 कसं बनवायचं त्याची रेसिपी आज अपलोड केली, जाऊन चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मांडणी टेबल वगैरे पूर्ण क्लीन झालं किचनचं, हा हॉट केस आहे. अजून आपले डिश वगैरे वायपिंग करून ठेवलं जातं, हे अजून झाकायचे बाकी आहेत. किचनची क्लोजिंग झालेली आहे, म्हणजे क्लिनिंग झालेली आहे. बाहेरचं पण आवरलं आहे. ह्या शेगडी वगैरे हे आपण क्लीन झाले. मसाला डबा एका जागेला ठेवला आहे आपण, ते पण झाकून ठेवणार. हा आपला साईडचा मांडणी टेबल. तंदूरमुळे बराचसा घोळ होता राहिला. कोळसा भिजल्यामुळे बराचसा प्रॉब्लेम झाला. नंतर तंदूरला रोटीच येत नव्हती. त्याच्यानंतर बाय चान्स म्हणा, आमचं नशीब म्हणा, जे ग्राहक लागले ते सर्व रेग्युलर होते. त्याला बरेच वेळेला जेवून गेलेलं आणि त्यांच्याबरोबर एक चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे, ओळख झालेलं ग्राहक होतं ते. बरेचसे जेवढे टेबल लागले, नंतर पराठा गेला म्हणा, चपाती गेला म्हणा, तर ते माझ्या आग्रहास्तव थांबले. ते म्हणजे इथलं ग्राहक जास्तीत जास्त भाकरी, चपाती किंवा तवा पराठा या गोष्टींसाठी जेवायला थांबत नाही. त्यांना तंदूरची रोटीच पाहिजे असते. पण आजच्या दिवस ॲडजस्ट करा ह्या एका शब्दावरती त्यांनी ॲडजस्ट केलं. भले त्यांना मी पराठा म्हणा, चपाती म्हणा एखादा एक्स्ट्रा गेले असेल तर त्या चार्जेस लावणं नाही वगैरे अशा गोष्टी केल्या, कारण आपलं चुकी होती. आपलं ताटाला इकडे तंदूर रोट्या पाहिजेत, आमच्याकडून नव्हत्या. त्याच्यामुळं जे काही चपाती किंवा पराठा त्यांनी घेतला त्यांना एक्स्ट्रा मागायला तो आम्ही बिना चार्जचा लावला. म्हणजे ते 1 खाले 2 खाले त्याचे काही पैसे नाही घेतले, ते आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी. कारण ग्राहक बांधून ठेवावं लागतं, त्यांना काहीतरी अशा ऑफर्स द्याव्या लागतात. जिथं आपलं काहीतरी चुकतं तिथं त्यांना काहीतरी कॉम्प्लिमेंटरी देऊन सर्व गोष्टी परत मॅच करून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे ग्राहक पण परत यायला बघतं आनंदाने आणि आपण पण परत येतात या आशेनं खुश होतो. बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी. म्हणजे 2-3 दिवस जो चालू होता फ्लो तेवढा नव्हता, पण ठीकठाक झाला. आज नष्टपाडवा. आज ऐकलं की प्रत्येकाच्या घरामध्ये जास्त नॉनव्हेज असतं आज, त्याच्यामुळे शक्यता आहे की आज ग्राहक थोडे कमी झाले असते, पण ठीकठाक झाले. असं काही एवढे पण कमी नाही आले. बाकी आता थोडेफार क्लोजिंग झाल्यानंतर आम्ही निघणार आहे घरी. आज व्हिडिओ संध्याकाळी 7 वाजता चालू केले होते, 6:45-7 वाजता. त्याच्यानंतर आत्तापर्यंत शक्यता आहे की हा आता मला माहिती नाही नेमका किती लेंथचा व्हिडिओ होईल, पण हा शक्यतो की थोडासा लहान व्हिडिओ होऊ शकतो. बाकी याचा व्हिडिओ मी तर संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.